नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुरेश गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात यूट्यूब चॅनल लाभार्थी कॉर्नर. मित्रांनो, कुसुम योजना असो किंवा राज्याची मागेल त्याला सोलार पंप योजना, शेतकऱ्यांना दिवसा सिंचन मिळावं म्हणून शासनाने लाखो पंप वाटप केले आहेत. पण पंप बसवल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक भीती असते. हा पंप जर उद्या बिघडला तर दुरुस्त कोण करणार? खर्च किती येईल? कारण सोलार पंप हे एक मशीन आहे आणि मशीन कधीही खराब होऊ शकते. पण मित्रांनो, काळजी करू नका, कारण या योजनेत तुम्हाला 5 वर्षाची गॅरंटी, ज्याला आपण CMC कॉम्प्रिहेन्सिव्ह मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट म्हणतो, ती मिळते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की या 5 वर्षात कंपनी तुम्हाला कोणकोणते पार्ट्स मोफत बदलून देते. चोरी झाली किंवा वीज पडून नुकसान झालं तर काय मिळते? चला तर मग सविस्तर माहिती घेऊया. सर्वात आधी हे समजून घ्या की तुम्ही ज्या कंपनीचा पंप घेतला आहे त्या कंपनीला शासनाने 5 वर्षासाठी तुमच्या पंपाची देखभाल करण्याची जबाबदारी दिली आहे. यालाच CMC असे म्हणतात. याचा अर्थ असा की पंप बसवल्यापासून पुढील 5 वर्ष त्यामध्ये कोणताही तांत्रिक बिघाड, टेक्निकल फॉल्ट झाला तर तो दुरुस्त करण्याची किंवा पार्ट बदलून देण्याची जबाबदारी ही कंपनीची असते. यासाठी शेतकऱ्याला 1 रुपयाही द्यावा लागत नाही. पण यात नेमके कोणते पार्ट्स येतात? चला एक एक करून पाहूया. या गॅरंटीमध्ये प्रामुख्याने 5 महत्त्वाचे घटक येतात. पहिला आहे सोलर पॅनल्स. मित्रांनो, तसं पाहिलं तर सोलर पॅनलची लाईफ 25 वर्ष असते. पण या पहिल्या 5 वर्षात जर पॅनलचे कनेक्शन जळाले किंवा पॅनलमधून वीज तयार होत नसेल तर कंपनी ते बदलून देते. दुसरा आहे मोटर पंप सेट. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. अनेकदा विहिरीत गाळ असल्यामुळे किंवा ड्राय रन पाण्याविना चालल्यामुळे मोटर जळते किंवा जाम होते. जर मोटरमध्ये कोणताही मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल किंवा तो आपोआप जळाली असेल तर ती रिपेअर करून मिळते किंवा गरज पडल्यास नवीन मिळते. तिसरा आहे कंट्रोलर. पंपाचा मेंदू म्हणजे कंट्रोलर. हा एक इलेक्ट्रॉनिक बॉक्स असतो. अनेकदा उन्हामुळे किंवा आतमध्ये कीटक, धूळ गेल्यामुळे हा बिघडतो. जर कंट्रोलर बंद पडला तर तो 5 वर्षाच्या गॅरंटीत पूर्णपणे मोफत बदलून मिळतो. चौथा आहे स्ट्रक्चर आणि केबल्स. ज्या लोखंडी अँगलवर पॅनल बसवले आहेत ते वाकले किंवा तुटले नैसर्गिक वादळामुळे, तसेच वायरिंगमध्ये स्पार्किंग होऊन जळाली तर ते सुद्धा वॉरंटीमध्ये कव्हर होते. मित्रांनो, फक्त बिघाडच नाही तर या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विमा संरक्षण. जर तुमच्या शेतातून सोलर पॅनल किंवा केबलची चोरी झाली किंवा वीज पडून, वादळाने झाड पडून तुमचे पूर्ण सिस्टीमचे नुकसान झाले तर अशा वेळी इन्शुरन्स कामाला येतो. लक्षात ठेवा, चोरी झाल्यास तुम्हाला त्वरित पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करावे लागते आणि त्याचा पंचनामा कंपनीला द्यावा लागतो. जर तुमच्याकडे FIR कॉपी असेल तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला चोरीला गेलेले साहित्य परत नवीन देते. पण FIR अनिवार्य आहे. शेतकरी मित्रांनो, इथे एक महत्त्वाची सावधगिरी बाळगायची आहे. अनेकदा पंप बंद पडला की आपण गावातील एखाद्या मेकॅनिकला बोलवतो किंवा स्वतः कंट्रोलर उघडून पाहतो. हे अजिबात करू नका. जर तुम्ही किंवा खाजगी मेकॅनिकलने पंपाची छेडछाड केली, त्याचे शील तोडले तर तुमची 5 वर्षाची वॉरंटी आणि इन्शुरन्स लगेच रद्द होतो. त्यामुळे पंप बंद पडल्यास थेट कंपनीच्या टोल फ्री नंबरवर तक्रार करा किंवा महाऊर्जा कार्यालयात कळवा. कंपनीचे माणसं येतील आणि ते दुरुस्त करतील. तर मित्रांनो, ही होती 5 वर्षाच्या गॅरंटीची सविस्तर माहिती. तुमचा पंप कोणत्या कंपनीचा आहे आणि तुम्हाला सर्व्हिस कशी मिळते हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा. अशाच खात्रीशीर माहितीसाठी आपलं चॅनल लाभार्थी कॉर्नर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.